मिरज खून प्रकरणातील आरोपी LCBच्या जाळ्यात। मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनासह मोक्का गुन्ह्यातील 7 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात LCB सांगलीच्या पथकाने जेरबंद केला। अमन समीर मुल्ला वय 20 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मिरज पंढरपूर रोडवरील डॉक्टर AN गायकवाड हॉस्पिटलसमोर संशयित हालचाली करत असताना आरोपी अमन मुल्ला याला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले। चौकशीत तो मिरज शहर पोलीस ठाण्यातील खून आणि मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले। सदर गुन्हा 28 सप्टेंबर 2025 रोजी दाखल झाला होता। या गुन्ह्यात निखिल विलास कलगुडगी यांचा खून करण्यात आला होता। या प्रकरणात एकूण 15 आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असून आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात LCBला यश आल्याने पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करत आहेत।